ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये गेले आणि राजकीय वातावरण तापलं। दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करू लागले। संजय राऊत आणि संजय दिना पाटील एकमेकांवरती पातळी सोडून आरोप करताना दिसले। त्यातच संजय दिना पाटील यांचा तोल सुटला आणि त्यांनी प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना शिवीगाळ करत धमक्या दिल्या। पाहुयात नेमकं काय घडतंय राजकारणात, स्पेशल रिपोर्ट। अरे भाई कशाला बस झाला ना आता बाजू कशा अरे काही बोलू द्या। महाभारतापासून एक नाव सगळ्यात चर्चेचा विषय ठरतं ते म्हणजे संजय। तेव्हा देखील संजय हे नाव चर्चेत असायचं आणि आता देखील हेच नाव सगळीकडे चर्चेत आहे। एक आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि दुसरे आहेत नुकतेच ठाकरेंकडून शिंदेंच्या सेनेत गेलेले खासदार संजय दिना पाटील। या दोघांमधील वाद विकोपाला गेलाय आणि त्यात भरडले जात आहेत माध्यम पत्रकार। या वादाची सुरुवात ऑपरेशन टायगर पासून झाली। संजय राऊत यांनी आपल्या नेहमीच्या पत्रकार परिषदेमध्ये अनेक खासदारांवर टीका करण्यास सुरुवात केली। बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला मुलासारखं वाढवलं सगळ्यांना। उद्धव ठाकरेंनी आमच्यावरती सातत्यानं भावासारखं प्रेम केलं। हे साले लोक कोण जात आहेत हे नाही, डोंट कट, हे कट मत करना। ये लोग जो है बेईमान लोग है, ये बेईमान है और बेईमानी उनके खून में है। तुम्ही ओम निंबाळकरांचे जे नाव घेताय ते एक नामचीन गद्दार आहे, नामचीन। त्यांच्या बरोबरचे जे इतर लोक आहेत ते सुद्धा नामचीन गद्दार आहेत। गद्दाराला भूमिका असते मी आता ऐकली। जर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची कोणाला चिंता असेल तर या गद्दारांना गद्दारच म्हटलं पाहिजे, बेईमान म्हटलं पाहिजे, महाराष्ट्राचे शत्रू म्हटलं पाहिजे। शिवसेनेच्या अनेक खासदारांनी संजय राऊत यांना उत्तर देण्यास सुरुवात केली। स्वतः एकनाथ शिंदे यांनी देखील नाव न घेता संजय राऊत यांच्यावर टीका केली होती। जो निर्णय 2022ला घेतला तो सर्वसामान्य जनतेने स्वीकारला। लोकांच्या आम्ही लोकांमध्ये गेलो आणि जनतेने देखील, या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने तो स्वीकारला आणि त्याचं जे 40 आमदार होते त्यावेळेस देखील काही लोक, मी भाषणात देखील कधी कधी म्हणाले एकही निवडून येणार नाही, पण मी त्यावेळेस म्हणालो होतो जर निवडून कोणी आलं नाही तर मी एकनाथ शिंदे राजीनामा देईल आणि गावाला शेती करायला निघून जाईल। 40 आमदार होते, 60 आमदार निवडून आले। गावी गेलो की पोटदुखी होते काही लोकांना इकडे, ठीक आहे। याच पत्रकार परिषदेनंतर स्वतः संजय दिना पाटील यांनी सुनील राऊत यांच्यावर टीका केली। संजय राऊत यांना उत्तर देताना ते अति आक्रमक झाले। एकानं बंदुकीची भाषा केली तर दुसऱ्यानं घरात घुसून मारण्याची। ह्या दोघांमधील हा वाद खालच्या पातळीवर वेगानं घसरत होता। त्यात संजय दिना पाटील यांनी आपला सगळा राग काढला तो पत्रकारांवर। त्यांची प्रतिक्रिया घ्यायला गेलेल्या पत्रकारांना फक्त शिवीगाळ करूनच संजय दिना पाटील थांबले नाहीत तर थेट जीवाची धमकी सुद्धा दिली। खासदार असल्याचा विसर पडून माफियाची भाषा ते बोलताना पाहायला मिळाले। अरे भाई कशाला बस झाला ना आता। तुला बोललो 2 मिनिटं बोलायचं होतं, बोलणारच नव्हतो, बोललो ना भाई। आता अजून किती कशाला हे करतोय? चल बस माझ्या बरोबर, बस ना गाडीत। चल बोलता बोलता जेवढं बोलायचं तेवढं बोलू। चला कशाला इज्जत देतो भाई, घे ना यार, कशाला? जरा माझं हे बघू नका तुम्ही, अति करताय। हे भाई बस ना, बंद कर ना आता, बंद कर, नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे। तुम्ही काय पहिला पण सांगितलंय मी, इज्जत करतो, इज्जत करा सांगतोय बरं। तुम्ही उगाच माझ्या घालतात आहे, हे रेकॉर्ड कर। इज्जत करतो, उगाच डोक्यात जाऊ नका, उगाच डोक्यात जाऊ नका। घराखाली उगाच ठेवतोय तुम्हाला, जेवायला देतोय काय? उगाच त्यांच्याकडे जाल, ते बोलतात ना मला, मी बोलणार नाहीये। आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला। पण जे बोलायचं लिहायचं ते लिहा, रेकॉर्ड करा, सांगा तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा। इज्जत करतोय तुम्हाला, सहन करतोय, खूप दिवस सहन केलं तुम्ही। हा बाजू कशा? अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची? बोलली आहे ना ती, सांगितलं ना सर्व। त्यांचं म्हणणं की बाबा काय बोलू दे, अरे काय बोलू दे,
आणि येऊ नका माझ्याकडे काय घ्यायला. आला तर मारणार आता. तुम्ही दिली बरोबर आहे. रेकॉर्ड करा आणि सांगा तुम्ही आता मला विचारायला आले तर मार खाणार. हे लिहून घे, रेकॉर्ड कर. काय करायचंय कंप्लेंट करायची कर. पोलीस आहेत सर्व त्यांच्या समोर सांगतोय. बस झाला, सहन केलं खूप. संजय दिना पाटील यांनी लोकप्रतिनिधीला न शोभणारी मुजोर भाषा वापरली. गावगुंडासारख्या धमक्या दिल्यानं सर्वत्र त्यांच्यावर टीका होत आहे. बघा, महाराष्ट्रातलं जे काही संस्कृती होती ती संस्कृती लयास नेण्याचं काम महायुतीच्या सरकारने केलेलं आहे आणि त्याचेच परिणाम आपण पाहतोय की पत्रकारासारख्या पवित्र काम करणाऱ्या व्यक्तींनाही सुद्धा एखादा लोकप्रतिनिधी त्यांच्या पक्षात आता गेलेले असल्यामुळे ते या पद्धतीचं बोलत असतील तर हे निषेधार्थ आहे. या गोष्टीचा याला निषेध आम्ही करतो. नव्यानं पक्षात आलेल्या संजय दिना पाटील यांची पाठराखण करताना आणि सारवासारव करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा खूप तारंबळ उडाली. सगळी माहिती घेऊनच याच्यावर बोलणं योग्य होईल. मी पहिले माहिती घेतो काय घडलंय. कोणीही कोणालाही अशा प्रकारची धमकी देणं योग्य नाही. पण या घटनेची मला बिलकुल माहिती नाही. आपल्याला माहिती आहे मी नागपूरहून आलोय आता प्रवासात असल्यामुळे मला याची काही कल्पना नाही. कल्पना घेऊन मग बोलू. संजय पाटलांनी माझ्याकडे भावना व्यक्त केल्या. कुठल्याही पत्रकारांचा अपमान मला करायचा नाही आणि त्यांना या बाबतीमध्ये माझ्याकडून काही बोलणं अनावधानाने झालं असेल तर मी बिलकुल दिलगिरी व्यक्त करेन. अशा प्रकारचा माझी आणि त्यांची चर्चा झाली. मी स्वतः सांगतो की पत्रकारांच्या बाबतीमध्ये कधीही लोकप्रतिनिधी असेल, आमचा विषय असेल, आपला पक्ष असेल तर कधी कुठल्याही प्रकारचा अपमान, पत्रकार आणि लोकप्रतिनिधी हे आपण दररोज एक दुसऱ्याला पूरक आहोत. त्यामुळे मी आपल्याला सांगतो अशा प्रकारची भावना आमच्या कुठल्याही माणसाची नाही. एकीकडे संजय विरुद्ध संजय, ठाकरे विरुद्ध शिंदे हा संघर्ष दिवसेंदिवस अधिक चिघळत चाललाय. आरोप प्रत्यारोप, धमक्या आणि अर्वाच्य भाषेमुळं राजकारणाचा स्तर किती खालावलाय याचं जिवंत उदाहरण रोज पाहायला मिळतंय. मतभेद असू शकतात, राजकीय संघर्षही असू शकतो, पण लोकशाहीत प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना धमकावलं जाऊ लागलंय. अशा वेळा हा केवळ एका व्यक्तीचा मुद्दा राहत नाही, तर तो अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांवर प्रश्नचिन्ह उभं करतो. राजकारण्यांनी आपल्या घाणीत माध्यमांना उडू नये हीच अपेक्षा. पद्मेश पवार, पुढारी न्यूज, मुंबई.